तर एक संविधानाच्या विरोधामधला भारतीय जनता पक्ष आणि संविधानाच्या बाजूने उभा असलेला लोकशाही मजबूत करण्याकरता आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष. एक ठिकाणी नरेंद्र मोदीजींची विद्वेषपूर्ण भाषा आणि भारत जोडो म्हणणारे राहुल गांधी, अशा तऱ्हेचं एक प्रकारचं खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर एक विभाजनामध्ये लोक आलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आता पुन्हा काँग्रेस पक्षाला पाठिंबा मिळतोय, राहुलजींना पाठिंबा मिळतोय आणि त्याचं मला असं वाटतं की प्रतिरूप आहे की उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद काँग्रेस पक्षाच्या या प्रक्रियेला मिळतो. आतापर्यंत किती अर्ज गेलेले आहेत, म्हणजे किती इच्छुकांनी अर्ज घेऊन गेलेत मुंबई महापालिकेसाठी? बऱ्याच अंशाने गेले. आतापर्यंत 450 अर्ज भरून 450 पेक्षा जास्त अर्ज भरून आलेले आहे आणि ही प्रक्रिया म्हणजे मला असं वाटतं की सातत्यानं चालू आहे दिवसभरामध्ये. आजही आता मला वाटतं संख्या वाढली असेल. परंतु फॉर्मची फी वगैरे काय असणार, प्रक्रिया काय? 500 रुपये आम्ही एक ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे फार काही फीचा विषय नाही. म्हणजे आता एकट्याने लढण्याची तयारी ठाम करूनच नाही, आमची प्रत्येक पक्षानं आपापल्या पद्धतीनं तयारी सुरू केलेली आहे. काँग्रेस पक्षाने सुरू केलेली आहे की काँग्रेस पक्षाची अंतर्गत जी काही बांधणी आहे किंवा त्या संदर्भामध्ये व्यूहरचना आहे ती करतोय. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये एकत्र जावं किंवा वेगळं लढावं याचा निर्णय अजून लवकरच अपेक्षित आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या नेतृत्वाशी चर्चा झालेली आहे आणि वरिष्ठ केंद्रीय पातळीवरती हा निर्णय लवकरच आपल्या समोर येईल. अबू आझमींनी काँग्रेसवरती आरोप केले की आम्ही काँग्रेसची साथ गेल्या अनेक वर्षांपासून देतोय मुंबई महानगरपालिकेत, परंतु काँग्रेसने आमच्यासोबत गद्दारी करताय अशा पद्धतीचं वक्तव्य. फसवणूक कायम ते फसवणूक करतात असं ते म्हणतात. मला असं वाटतं की त्यांचा तो गैरसमज आहे. आता तो गैरसमज आम्ही भविष्यामध्ये दूर करू त्यांचा. त्यासोबतच व्हीव्हीपॅट हे वापरणं बंधनकारक नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात, असा एक निर्णय समोर येतो आहे. निवडणूक आयोगाच्या एकंदरीत सगळ्याच कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना व्हीव्हीपॅटच्या या निर्णयाकडे कसं? असं आहे की काल जे काही स्पष्टीकरण दिलं राज्य निवडणूक आयोगानं ते काही मला असं वाटतं की समाधानकारक नाही आणि आपलं हात वरती करण्याची प्रक्रिया त्याच्यातनं सातत्यानं दिसते. आमचा प्रश्न असा आहे की व्हीव्हीपॅटचा उपयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये राज्य निवडणूक आयोगानंच केला होता ना. नांदेड वाघाळा जी मतदार आपली जी महानगरपालिकेची निवडणूक 2017 साली झाली त्यावेळेला त्याची चाचणी करण्यासाठी त्या महानगरपालिकेच्या एका वॉर्डमध्ये टेस्टिंग केली होती. त्यावेळेला कुठल्या कायद्याचा त्यांना अडथळा आला नाही आणि त्यानंतर आता बऱ्याच अंशानं निवडणुकीची एकंदर प्रक्रिया ही पुढे गेलेली आहे. लोकशाही सुदृढ होण्याकरता या सगळ्या गोष्टी आणल्या गेल्या, तर त्याचा अवलंब का करण्यात येऊ नये? उलट तुम्ही या पक्षी त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. परंतु तुम्ही सातत्यानं हे नको ते नको अशा पद्धतीनं जर सांगत असाल तर कोणाच्या सांगण्याने सांगताय? हा मुद्दा त्या ठिकाणी प्रश्न आमच्या मनामध्ये किंवा सामान्य जनतेची येतोच ना. तुम्हीच केला होता ना निवडणूक आयोगानं, राज्य निवडणूक आयोगानं. नांदेड वाघाळा मतदारसंघामध्ये कसं झालं त्या महानगरपालिकेमध्ये. त्यामुळे आता तर अपेक्षित होतं की स्वतः राज्य निवडणूक आयोग पुढाकार घेईल आणि व्हीव्हीपॅटचा अवलंब सगळीकडे करण्यात येऊ अशा पद्धतीची भूमिका घेईल. 4,000 कोटींची खैरात होते त्यामुळे अनेक योजना तर रखडतातच आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. या सरकारचं आर्थिक नियोजन पूर्णपणे ढेपाळलेलं आहे आणि ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार या योजनेच्या मार्फत झालेला आहे त्यामुळे निश्चितपणे असं दिसतंय की यांचं व्यवस्थापनावरती आणि प्रशासनावरती कुठल्या तऱ्हेचे मान देखील राहिलेले नाही आणि एकंदरच तुम्ही जर त्या ठिकाणी बघितलं तर सामाजिक न्याय विभागाचा निधी देखील या कारणाकरता वळवला जातोय. त्यामुळे हे सरकार महिला विरोधी, दलित विरोधी, मागासवर्गीयांच्या विरोधी कसं आहे हे देखील त्यातनं दिसतंय. आता या संदर्भामध्ये जर शिक्षणाचा संदर्भातला जर निधी हा तुम्हाला त्याचं नियोजन करता येत नसेल तर तुमची प्राथमिकता काय आहे हे देखील तुम्हाला तपासलं पाहिजे. त्यामुळे सर्व पातळीवरती हे सरकार अयशस्वी झालंय याच्यातनं दिसतंय. रोहित पवारांवरती की त्यांनी बनावट आधार कार्ड तयार केलं आणि त्यांनी ते आधार कार्ड बनवून दाखवलं, त्याच्यावरनं आता त्यांच्यावरती टीका व्हायला सुरुवात झाली. ते हास्यास्पद आहे. मला असं वाटतं की या राज्याच्या गृह खात्याला ज्या खऱ्या गरजेच्या गोष्टी आहेत. आता पुण्याचं पूर्ण परिस्थिती गुंडांचं राज्य झालं आहे. नाशिकमध्ये गुंडांच्यावरती कशा पद्धतीनं एकंदर त्यांना मोकळी सूट आहे ही आपण पाहतोय. अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्था ढासळत चालली आहे. डॉक्टर संपदा मुंडेंच्या विषयावरती काय भूमिका राहिलेली आहे या सरकारची, कशा तऱ्हेने क्लीन चिट दिली जाते तेही पाहतोय.
त्यामुळे त्याचा दुरुपयोग चाललेला आहे. प्रश्न असा आहे की काय झालेला आहे, चोर चोरी कशी करतो हे दाखवलं. त्यामुळे चोर चोरी कशी करतो हा प्रश्न विचारून की त्या ठिकाणी असं म्हटलं जातंय की असं का दाखवलं तुम्ही, तर त्यानं विचारलं पाहिजे की बाबा हिच्यामध्ये चोरी काय झाली. तर चोराचं गुपित चोरलं, चोर कशी करतो चोरी कशी करतो हे गुपित चोरलं म्हणून त्याची शिक्षा दिली जाते. म्हणजे हा प्रकारच किती हास्यास्पद आहे मला. आणि मुख्यमंत्री साहेब त्याच्यावरती त्या ठिकाणी प्रतिक्रिया देतात. मला असं वाटतं की राज्याच्या गृहमंत्र्यांनी यांचं मला असं वाटतं की परीक्षण स्वतःच केलं पाहिजे की आपण कुठल्या विषयाला त्या ठिकाणी महत्त्व देतो. ठीक चालेल, थँक्यू. जैन बोर्डिंग जमीन निर्णय प्रकरणावरून बरंचसं रान गाजलेलं आहे आणि अखेर हा व्यवहार आता रद्द करण्यात आला. असं आहे की या संदर्भामध्ये जैन समाजाच्या वरती भारतीय जनता पक्षाने किती मोठं आक्रमण केलेलं आहे. ते मुंबई ते पुणे आपण सगळीकडे पाहतोय. आणि आता पूर्वी हिंदुत्वाच्या परिभाषेमध्ये हे सगळे इतर धर्मही येत होते, परंतु आता त्यांनाही बाजूला करण्यात आलेलं आहे हे याच्यातनं दिसतंय. त्यामुळे सगळेच अल्पसंख्याक यांच्या या प्रशासनामध्ये हे प्रताडित झालेले आहेत. दुसरीकडे हा विषय इथं संपत नाही, कारण त्याच्याबद्दल जे तो व्यवहार झाला होता त्याच्यामध्ये कोण होते, कशा पद्धतीने तो केला गेला, त्यांचे संबंध काय याचाही उलगडा झाला पाहिजे आणि त्याची चौकशी निश्चितपणे अजूनही झाली पाहिजे. अशा तऱ्हेने भारतीय जनता पक्षाने अनेक ठिकाणी चौकशा केलेल्या आहेत. ज्या वेळेला विरोधी पक्षाची सरकार होती त्यावेळेला यांच्या सगळ्या चौकशा CBI आणि EDच्याच मार्फत होत होत्या. याच्यामध्ये ED आणि CBI काय येत नाही हा प्रश्न आमचा आहे.